विद्यार्थ्यांनो, जय हिंद, सुप्रभात। आज आपण संतवाणी या आपल्या पद्यभागाचा पुढचा भाग अभ्यास करणार आहोत। पुढची कविता आहे सत्वर पावगे मला। सत्वर पावगे मला संत एकनाथ महाराज हे भारुडकार आहेत। भारुडकार असं का म्हटलं? कारण सत्वर पावगे मला हे एक भारुड आहे। भारुड हा एक वेगळा काव्य प्रकार आहे आणि तो काव्य प्रकार संत एकनाथांनी प्रसिद्ध केला आणि तो आज आपण इथं अभ्यास करणार आहे। वारकरी संप्रदायात 4 मोठे संत झालेले आहेत। संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज। महाराष्ट्रात 13व्या-14व्या शतकात परकीयांची बरीच आक्रमणं झाली आणि या आक्रमणाच्या वेळी मराठी भाषा आणि मराठी धर्म बुडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यावेळी मराठी भाषा व मराठी धर्म जतन करण्याचं, संवर्धन करण्याचं कार्य संत एकनाथांनी त्याकाळी केलं होतं आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत। आणि हे अत्यंत खरोखर आहे, अगदी सार्थ आहे। संत एकनाथ हे पैठणचे रहिवासी। संस्कृत भाषेवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं। जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु होते। लहानपणापासूनच पैठणमध्येच ते लहानाचे मोठे झाले, त्यामुळे साहजिकच संस्कृत भाषेवर प्रभुत्व निर्माण झालं। पैठण हे संस्कृतचे माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं। त्याकाळी पैठणची फार महती होती आणि एकनाथ सुद्धा प्रचंड बुद्धिमान आणि प्रकांड पांडित्य त्यांच्याकडे होतं। एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, त्याचबरोबर अशी काही ग्रंथरचना त्यांच्या नावावर आहे। तसेच भारुडे, अभंग, पदे, गवळणी अशी विविध प्रकारची आणि विपुल खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी लेखन केलेलं आहे। यावरून त्यांचं पांडित्य आपल्याला समजून येतं। एकनाथांनी, संत एकनाथ महाराजांनी भारुड हा काव्य प्रकार त्याकाळी खूप लोकप्रिय केला। भारुड हा काव्य प्रकार खूप गाजला। विंच चावला, विंच चावला, विंच चावला, काम क्रोधाचा विंच चावला, हे भारुड। किंवा असला दादला नको गबाई मला, असला दादला नको, हे त्यांचं भारुड त्याकाळी खूप गाजलेले आहे। तर संत एकनाथांच्याकडे लिखाणाचं चांगलं कसब होतं, हे यावरून आपल्याला समजून येतं। सत्वर पावगे मला हे जे आपल्याला भारुड आपल्याला अभ्यासाला आहे, सत्वर पावगे मला, ह्या भारुडात वेगळ्याच पद्धतीने संत एकनाथांनी आम्हाला आशय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे पण एकनाथांचं खूप गाजलेलं भारुड आहे। त्या काळातील अडाणी अशिक्षित समाजाला समजण्यासाठीच म्हणून संत एकनाथांनी भारुडातून मार्गदर्शन केलेलं आहे। अध्यात्म हे खूप गूढ असतं, गहन असतं आणि हे अध्यात्म लोकांना कसं समजावं तर त्यांनी भारुडातून ते सांगण्याचा प्रयत्न त्याकाळी केला होता।
या सत्वर पावगे मला या भारुडामध्ये एक सासूरवाशीण आहे, जिला इथं सून असं म्हटलेलं आहे. ही सासूरवाशीण भवानी आईकडे मागणी मागते आहे. हे भवानी आई, मला प्रसन्न हो, सत्वर पाव, प्रसन्न हो, लगेच मला प्रसन्न हो, लगेच पाव. आणि मला, मी काय सांगतो की ती माझी इच्छा पूर्ण कर. माझी जी काही माणसं आहेत, सासू सासरा दीर जाऊ, या सगळ्यांना तू मारून टाक, त्यांचं नुकसान कर, असं ती म्हणते. आणि मला मोकळी कर, असं ती म्हणत आहे. तर ती जी सून आहे, या भारुडात जी सून दाखवलेली आहे, ही या लोकांच्या जाचाला, त्रासाला कंटाळलेली आहे. अतिशय मेटकुटीला तिचा जीव आलेला आहे. ही तिचीच माणसं आहेत. तिचा गोतावळा खूप मोठा आहे, त्यात तिचा नवराही आहे. आणि ह्या सर्व लोकांच्या पासून हे भवानी आई तू मला मुक्त कर, हे भवानी आई तू मला मोकळी कर, असं मागणं ती भवानी आईकडे मागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, मी कविता वाचन करते, जरा तुम्ही लक्ष द्या. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. सासू माझी जाच करती, लवकर निर्दाळी तिला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी फडफड बोलती, बोडकी करगे तिला. नंदेचं पोर किरकिर करत, खरूज होऊन दे त्याला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन, मोकळी करगे मला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. हे मनोरंजक भारुड आहे. तर भारुडे ही द्व्यर्थी असतात. द्व्यर्थी, द्व्यर्थी म्हणजे दोन अर्थांनी युक्त असतात. वरवर पाहता या भारुडांचा शाब्दिक अर्थ हा वेगळाच असतो, पण या भारुडाच्या पाठीमागे एक गूढ गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो. आता आपण कविता पाहूया. ही सून भवानी आईकडे प्रार्थना करते, सत्वर पावगे मला. हे भवानी माते, मला लवकर पाव, मला प्रसन्न हो. सत्वर म्हणजे लगेच, मला लगेच प्रसन्न हो, मला लवकर पाव. भवानी आई रोडगा वाहीन तुला. हे भवानी आई, मी तुला रोडगा, रोडगा म्हणजे रोट असं म्हटलेलं आहे. रोडगा म्हणजे रोट. मी तुला रोट अर्पण करीन, तू लवकर प्रसन्न हो, तू लवकर प्रसन्न हो. मी तुला रोट वाहीन, मी तुला रोडग्याचा नैवेद्य दाखवीन, पण तू लवकर प्रसन्न हो. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. माझा सासरा आहे घरी, तो एका गावाला गेलेला आहे, काहीतरी काम आहे म्हणून गेला आहे. तो परत येणार, त्याला परत यायचं नाही, म्हणजे तो परत घरी येऊ नये, तिकडेच खपवी त्याला. त्याला तिकडंच संपव. खपव याचा अर्थ संपव, त्याला तिकडेच संपवून टाक.
सासू माझी जाच करती लवकर निर्दाळे तिला. सासू सासू माझी मला खूप माझा जाच करते, मला नाही नाही ते बोलते. तिला निर्दाळी, निर्दाळी म्हणजे नष्ट करणे, निर्दाळी म्हणजे निर्दालन, निर्दालन वरून शब्द आहे नष्ट करणे. माझी सासू माझा जात आहे आणि तू तिला लवकर नष्ट कर, मारून टाक तिला, निर्दालन कर तिचं भवानी आई. जाऊ माझी फडफड बोलती, माझी जाऊ फडफड फडफड बोलते. ती खूप दृष्ट आहे, वाईट बुद्धीची आहे, तिला माज चढलेला आहे आणि मला वाटेल तशी बोलते, खूप बोलते. मला तिचा खूप राग येतो. तेव्हा बोडकी कर गे तिला. बोडकी याचा अर्थ आहे विधवा. पती मेल्यानंतर प्राचीन काळी, जुन्या काळामध्ये नवरा मेला तर स्त्रीच्या डोक्यावरचे केस कापत असत, बोडकं करत असत, त्यावरून बोडकी हा शब्द आलेला आहे. बोडकी म्हणजे विधवा. माझ्या जावेला विधवा कर याचा अर्थ माझ्या दिराला पण मारून टाक. विधवा झाली तर ती बोलणार नाही, ती शांत होईल असं या सासूरवाशिनीला, असं या सुनेला वाटतं. नंदेचं पोर किरकिर करतं. नंदेचं छोटं पोर आहे आणि ते पोर सारखं माझ्या मागे पुढे असतं आणि मला हे दे ते दे असं तसं म्हणत असतं. मला त्याचा वीट आलेला आहे. त्याची किरकिर संपू दे एकदाची. नंदेचं पोर किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला, त्या पोराला खरूज होऊ दे, त्याला अंगभर खरूज होऊन त्याला खाज सुटू देत. ते माझ्या पाठीमागं त्याची जी किरकिर आहे ती संपेल. पुढे ती काय म्हणते बघा, दादला मारून आहुती देईन. भवानी माते, भवानी आई, दादला म्हणजे नवरा. माझा नवरा, त्याला मीच मारेन. तू काही करू नकोस भवानी, मीच त्याला मारीन, आहुती देईन. मोकळी कर गे मला या जंजाळातून तू मोकळी कर. मला कुणी नको आहे, कोणी नको मला. हे भवानी आई, तू मला यातनं मोकळी कर, मला मुक्ती दे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. ती सासूरवासीन म्हणते सगळेच जाऊ देत, कोणी नको राहायचं, सगळे जाऊ देत. एकटीच राहू दे मला, मी एकटीच राहीन, मला कुणी नको. असं मागणं ही सासूरवासीन भवानी मातेकडे मागत आहे. ही तिचीच माणसं आहेत, तिच्या घरातली माणसं आहेत, पण ती त्यांना नको म्हणते आहे. असं दृश्य या कवितेत म्हणजेच या भारुडात आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की ही तिची माणसं आहेत आणि त्यांना ती भवानी आईकडे मागणं मागून सगळ्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करते आहे. हे इथं या भारुडात संत एकनाथांनी दाखवलेलं आहे. हे दृश्य या भारुडात आपल्याला दिसतं. हा एक शाब्दिक अर्थ झाला, जे दिसतं तो हा अर्थ. पण ह्या काही अभंग नाही, हे भारुड आहे. या भारुडात पाठीमागे एक अर्थ दडलेला असतो.
याच्या पाठीमाग एक वेगळाच अर्थ आहे जो सुंदर आहे खूप. या सासूरवासिनीला या सगळ्यांचा जाच होतो, त्रास होतो आहे आणि म्हणून ती मोकळी कर, मला मोकळी कर भवानी आई असं इथं म्हणते आहे. संत एकनाथांनी अतिशय साध्या सोप्या भाषेतून त्या काळच्या समाजातील लोकांना समजेल अशा कल्पना या भारुडातून मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. तर ते काय सांगतात? एकनाथांना या कवितेतून हे सुचवायचं आहे की या कवितेत काही रूपक आहेत, प्रतिकात्मक रूपके. सासू, सासरा, जाऊ, ननंद, नंदेचं पोर ही प्रतिकात्मक रूपे आहेत. प्रतिकात्मक रूपे. याच्या पाठीमागचा मुख्य गाभा म्हणजे ही रूपक म्हणजेच षडविकार आहेत. हे 6 शत्रू आहेत: काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर. सासू हे देहबुद्धीचं प्रतीक आहे. सासरा अहंकाराचं प्रतीक आहे. जाऊ वासनेचं प्रतीक आहे. ननंद आशेचं प्रतीक आहे. नंदेचं पोर मोहाचं प्रतीक आहे. ह्या सासूरवासीन सुनेला हेच सांगायचं आहे की हे भवानी आई, सगळ्यांना मारून टाक, सगळ्यांना संपव आणि मला मोकळी कर. याचाच अर्थ हा आहे की सगळ्यांना म्हणजे माझ्या मनातील या वाईट विकारांना, माझ्या मनातील या षड्रिपूला, माझ्या मनातील वासना विकारांना, माझ्या मनातील षडविकारांना तू भवानी आई जाळून टाक, मारून टाक. माझ्या मनात अहंकार नको, लोभ नको, माया नको, मत्सर नको, कुणाबद्दल आशा नको कुठल्या गोष्टीची. एक निर्लेप आणि आनंदी जीवन मला जगता आलं पाहिजे. हे जीवन जगत असताना आपल्या समोर पैसा, सत्ता, स्त्री, पुरुष किंवा अधिकार या ज्या गोष्टी येतात, प्रतिष्ठा, मनुष्य याच्यातच गुरफटून जातो आणि मग मनुष्य देवाला विसरतो, ईश्वराला विसरतो, ईश्वराचं नाम घ्यायला विसरतो. ही सासूरवासीन असं सांगते आपल्याला इथं की हे षडविकार जळून जाऊ देत, या वासना सगळ्या जळून जाऊ देत आणि मला ईश्वराचं नाम घ्यायचं आहे, मला सगुण भक्तीत रमायचं आहे असं तिचं म्हणणं आहे. पण जीवन जगत असताना अनेक गोष्टीमध्ये आडव्या येतात आणि आडव्या येणाऱ्या गोष्टी म्हणजेच षडविकार, षडरिपू, काम, क्रोध, मद, मोह, माया आणि मत्सर. हे जोपर्यंत आपण बाजूला सारत नाही किंवा ह्या गोष्टी आपण जेव्हा बाजूला करत नाही, हे मोहमयी जीवन, मोहमयी गोष्टी या जोपर्यंत आपण बाजूला करत नाही तोपर्यंत आपण निर्मळ जीवन उपभोगू शकणार नाही. सुख हे मानण्यात असतं, पण खरं सुख हे ईश्वर भक्तीत आहे. खरं सुख हे ईश्वर भक्तीत आहे आणि सगुण भक्तीत आहे. आपल्या आत्म्याला आनंद देणारी खरी भक्ती ही सगुण भक्तीच होय. आणि म्हणून मनुष्याने जीवन जगत असताना या षडविकारांना, या मोहविकारांना दूर सारलं पाहिजे, दूर केलं पाहिजे आणि ईश्वर भक्तीत आपलं मन रमविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ईश्वर भक्तीत आपण रमनाम झालं पाहिजे, अध्यात्मात थोडं तरी आपण रमलं पाहिजे असं संत एकनाथ या भारुडातून सुचवत आहेत.
आणि ही सासूरवासून सून जी आहे ती असंच आपल्याला सांगते की भवानी आई, हे भवानी माते, मला लवकर प्रसन्न हो आणि माझ्या मनातले सगळे दुर्गुण जाऊ देत, वाईट गुण जाऊ देत आणि मी सगुणो भक्त होऊ दे. माझ्या मनात संपूर्ण ईश्वर व्यापून राहू देत. मला मोकळी कर, मला मुक्ती दे. हे भवानी माते, माझा उद्धार कर. हे भवानी माते, माझं जीवन सार्थक होऊ दे. असं मागणं ही सासूरवासीन भवानी मातेकडे मागत आहे. संत एकनाथांनी भारूड हा एक वेगळा प्रकार, काव्य प्रकार इथं आपल्यासमोर आणला आणि मराठी साहित्याला समृद्ध केलेलं आहे. यात दोन अर्थ आपल्याला दिसून येतात की एक पहिला अर्थ मनोरंजन, कविता वाचताना आपल्याला मनोरंजकता प्राप्त होते आणि दुसरा अर्थ हा आहे की त्यातून होणारं आध्यात्मिक मार्गदर्शन. तर या दोन्ही गोष्टी संत एकनाथांनी या भारुडात अगदी बरोबर साधलेल्या आहेत, बरोबर जुळवलेल्या आहेत आणि म्हणूनच हे भारूड अतिशय सुंदर, मनोहर आणि रंजक झालेलं आहे. विद्यार्थ्यांनो, संतवाणी हा अभ्यासक्रम इथे संपलेला आहे. मी इथेच थांबते.